नाशिक व नाशिक रोड परिसरातील पोट व लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर महेश मांगुळकर हे गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत। त्यांनी आजपर्यंत अनेक रुग्णांना आपल्या या उपचाराच्या माध्यमातून बरे केले असून त्यांचे नाशिकमध्ये कॉलेज रोड या ठिकाणी आणि नाशिक रोड परिसरात शॉप क्रमांक 18 स्टार प्लस मॉल दुर्गा उद्यानासमोर क्लिनिक असून या ठिकाणी अनेक रुग्ण येऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊन उपचार घेत असतात। याबाबत त्यांनी आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये खास संवाद साधलाय। पाहुयात खास मुलाखत लोकमान्य या वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकमान्य न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्याकडनं विविध आजार आणि उपचार पद्धती याबद्दल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आपल्यासमोर मांडत असतो। आज देखील आपण नाशिक रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर महेश मांगुळकर सर। खरं तर लिव्हरचे प्रॉब्लेम जर बघितले तर आजकाल सर्वांनाच आहेत, परंतु त्याची कारण काय, उपचार पद्धती काय, हे सगळ्या गोष्टींची आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम सर या कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार प्रेक्षकांसाठी परिचय। मी डॉक्टर महेश मांगुळकर, मी लिव्हर स्पेशलिस्ट आहे, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहे, नाशिक आणि नाशिक रोड इथे कार्यरत आहे। जसं सरांशी आमचं बोलणं झालं ते एका पेशंट संदर्भातच भेट झाली आणि तिथून बोलणं झालं आणि त्याच्यातनं लिव्हर संदर्भात आमची चर्चा झाली। मग तिथनं हा विचार झाला की हे आपल्या सर्व प्रेक्षकांनाही कळावं, याच्यातून आमची भेट झाली सर। नक्की। खरं तर सरांचं काम जर बघायला गेलं तर नुसतं नाशिक रोड नाही तर सिटीमध्ये देखील एका हॉस्पिटलला ते सगळे पेशंट्स बघत असतात। सर, लिव्हर जर बघायला गेलं तर हा महत्वपूर्ण आपल्या शरीराचा एक अवयव आहे। नेमकी कारण काय, लिव्हरचं कार्य काय आणि आजकाल जो त्रास आज उद्भवतोय काय सांगाल? सर्वप्रथम आपण लिव्हरच्या कार्याबद्दल बोलूया। लिव्हरचं कार्य म्हणजे लिव्हर हा आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा अवयव आहे। लिव्हर मध्ये जर आज रोजी माहीत नसलेले तर अजून मेडिकल फील्डला माहीत नसलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण माहीत असलेल्या 500हून अधिक कार्य लिव्हर तुमच्या शरीरात करत असतो। लिव्हर तुमच्या शरीरात आलेल्या प्रत्येक गोष्टी संदर्भात, तुमच्या शरीरात तोंडावाटे जे काही तुमच्या शरीरात जातं ते लिव्हरला बायपास करून मेन ब्लड सप्लाय मध्ये जात नाही। ते लिव्हरच्या परमिशन शिवाय तुमच्या मेन ब्लड सप्लाय लाईन मध्ये जात नाही। त्याचं कारण हे की लिव्हरचं कामच आहे की आलेल्या गोष्टी, ते प्रथिने असू द्या, कार्बोहायड्रेट्स असू द्या, विटॅमिन्स असू द्या, मिनरल्स असू द्या किंवा काही नुकसानदायक पदार्थ असू द्या तुमच्या शरीरात, हे ठरवायचं काम किंवा फिल्टर म्हणून करायचं काम जर असेल तर लिव्हरचं आहे। मग लिव्हर सर्वांना फिल्टर करून ठरवतो की कुणाला एंट्री द्यायची आणि कुणाला बाहेर काढायचं। ह्याच्यामधून जे काही विषारी पदार्थ असतात ते बाहेर फेकले जातात। हे झालं पहिलं कार्य, सर्वात महत्वाचं। दुसरं कार्य असं आहे की शरीरात विविध घटक बनवणे, हे सुद्धा लिव्हरचंच काम आहे। त्याच्यानंतर लिव्हर हा तुमच्या शुगर रेग्युलेशन मध्ये, साखर किंवा शुगर आपण जे ब्लड शुगर म्हणतो त्याच्या मेंटेनन्स मध्ये, तुमच्या प्रथिनांच्या मेंटेनन्स मध्ये, अल्ब्युमिन मध्ये, रक्त पातळ करणारे घटक तसंच रक्त गोठविणारे घटक, हे सगळे प्रिपेअर करणं किंवा तयार करणं, हे सगळ्यांची फॅक्टरी लिव्हर आहे। म्हणून लिव्हर सर्वात महत्वाचा अवयव आहे। नक्की सर। खरं तर ही गोष्ट सुद्धा सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे। सर, दुसरा महत्वाचा प्रश्न, आजकाल खाण्यापिण्याच्या पद्धती बदलत चालल्यात। नवनवे आपण जे खातो ते देखील केमिकल युक्त असेल किंवा अजून बरीच कारण आहेत। लिव्हर खराब होतोय लवकर। दुसरी गोष्ट ड्रिंक। खरं तर ड्रिंकमुळे देखील त्याचा परिणाम साहजिकच त्याच्यावरती होतोय। नेमकी कारण काय, आणि हे जर बघायला गेलं तर याच्यात अजून एक मुद्दा असा देखील आहे सर की हरकत नाही की जो ड्रिंक करतो किंवा जो व्यसनाधीन आहे त्याला ह्या लिव्हरचा प्रॉब्लेम येतो, परंतु जे यापासून अलिप्त आहेत त्यांना सवयच नाही, अशा लोकांचं देखील लिव्हर खराब होत असतं। काय आजच्या घडीला ओपीडी मध्ये जर 10 पेशंट बघितण्यात आले तर 4 ते 5 पेशंट हे नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस असतं, म्हणजे त्याला आमच्या भाषेत नॅश म्हणलं जातं। पण त्याआधी थोडंसं अल्कोहोल बद्दल बोलूया की आज खूप लवकर लिव्हर खराब होण्याची प्रक्रिया चालू झाली। त्याचं कारण हे आहे की सुरुवातीच्या काळात जर एक पिढी तुम्ही आधी गेला, 1 जनरेशन आधी, 2 जनरेशन आधी गेला, तर तुमचं एकत्र कुटुंब असायचं, गावात सर्वजण एकमेकांना ओळखायचे, त्याच्यामुळे
तुमची जी लिव्हर घेण्याची डेअरिंग अल्कोहोल घेण्याची जी डेअरिंग असायची तीच तुमची 30-35 नंतर यायची, जेव्हा तुमच्या वडिलांचे काकांची शक्ती थकलेली असायची, तुम्ही हळूहळू घराचे मुख्य किंवा प्रमुख व्हायचे. तोपर्यंत तुमच्या तुमच्या ड्रिंकिंग हॅबिटवर, पॅटर्नवर त्यांचा वचक आणि गावाचा वचक असायचा. आताच्या परिस्थितीमध्ये फरक असा झालाय की एकत्र कुटुंब न राहिल्यामुळे, न्यूक्लिअर कुटुंब झाल्यामुळे किंवा गावाचा परीघ वाढल्यामुळे किंवा पहिल्यासारखे रिस्पॉन्सिबिलिटी एकमेकांची वाटत नसल्यामुळे काय झालंय की आज 16-17व्या वर्षीच मुलं ड्रिंक्स चालू करतात. ती बियर म्हणून चालू करतात, कधीतरी पार्टी म्हणून चालू करतात, कधीतरी मित्राच्या फोर्समुळे चालू करतात. आणि तो 16 वर्षाच्या मुलाला पहिल्यांदा त्याची टेस्ट भेटल्यानंतर तो जवळपास म्हणजे 28-30च्या दरम्यान तो बऱ्यापैकी एक्सपोज झालेला असतो. आणि बाय द एज ऑफ 35-38 त्याच्या लिव्हरवर आपण जे म्हणतो लिव्हर सिरोसिस किंवा परमनंट डॅमेज अशा प्रकारचं डॅमेज झालेलं असतं. हा झाला अल्कोहोलचा प्रकार. पण जो महत्वाचा विषय आहे आज तो म्हणजे की नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपॅटायटिस, म्हणजे अल्कोहोल न घेता ही लिव्हर खराब होणं. याचे जे प्रमाण वाढलेलं आहे, याचं जे प्रकरण वाढलेलं आहे, त्याचं एकमेव महत्वाचं कारण म्हणजे जी डिक्टम आहे, शुगर इज न्यू अल्कोहोल. म्हणजे आपण जी शुगर खातोय तेच आपल्यासाठी अल्कोहोल आहे. आपल्या शरीरात आपल्या डे टू डे रुटीन मध्ये जे काही आपले शुगरचे प्रमाण वाढलेले आहे, क्वांटिटी वाढलेली आहे, कॅलरीजचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतंय की तुमच्या शरीरात गरजेपेक्षा जास्त कॅलरीज चालल्या. त्याच्यानंतर सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे. घरापासून 50 फुटावर जरी किराणा मालाचं दुकान असेल, दूध आणायचंय तर तुम्ही 2 व्हीलर काढता आणि दूध बॅग आणायला जाता. मग तुमच्या कॅलरीज तर बर्न होत नाही, एकतर वाढल्या, इंटेक वाढलाय आणि त्या वापरल्या जात नाहीत. मग त्या अल्टिमेटली फॅट म्हणून तुमच्या शरीरात जमा होतात. मग त्या फॅट म्हणून सगळीकडेच जमा होतात. मग ते लिव्हर असेल, हार्टच्या ज्या धमन्या आहेत त्याच्यामध्ये असेल, किंवा तुमच्या पोटाचं घेर वाढणं म्हणा वगैरे, ह्या सगळ्या पद्धतीने ते दिसायला लागतं. आणि मग त्या फॅटमुळे तुमच्या लिव्हरमध्ये हळूहळू छोट्या प्रमाणात डेली कंटिन्युअस डॅमेज होत राहतो. आणि आफ्टर 10, 12, 13 इयर्स, 15 इयर्स ऑफ डायबिटीस म्हणा, थायरॉइड म्हणा किंवा कोलेस्ट्रॉलचे विविध आजार म्हणा, याच्यामुळे तुमच्या लिव्हरवर परिणाम जाणवायला लागतो. आता नॅश नंतर आपलं तिसरं कारण ते म्हणजे व्हायरसेस. त्याच्यात हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी व्हायरस येतात. त्याच्यामुळेही ओव्हर अ टाइम पिरियड 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षानंतर तुमच्या लिव्हरवर परिणाम जाणवतो. यापैकी हेपॅटायटिस सी आज क्युरेबल आहे. त्याची ट्रीटमेंट तुम्हाला 3 महिने घेतल्यानंतर औषध गोळ्या पूर्णपणे थांबून तो पूर्ण बरा होतो. हेपॅटायटिस सी बी जो आहे त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. खरं तर लिव्हरचं कार्य आणि लिव्हर कशामुळे खराब होतं आणि कशामुळे खराब होत नाही किंवा त्याला कारण काय, हे सगळ्या गोष्टी आता आपण या एका भागात जाणून घेतलेल्या आहे. आता पुढच्या भागामध्ये खरं तर आपण याची उपचार पद्धती आणि काय प्रिकॉशन घ्यायला हवं या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया आणि लवकरच दुसऱ्या भागात भेटू डॉक्टर महेश सरांशी आणि सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. वृत्तनिवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.